मुंबईमध्ये 1.5 कोटींचा दारूचा साठा जप्त करण्यात आलाय। वाडी बंदर भागामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे। तर 580 दारूच्या बाटल्यांसह 3 जणांना अटक केली आहे। 31च्या पार्श्वभूमीवर अवैध दारूची विक्री केली जाणार होती, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याच्यावर धडक कारवाई केलेली आहे। मुंबईत नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जल्लोष केला जातो आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मुंबई भरारी पथक क्रमांक 2 शिवडी या पथकाने मोठी कारवाई केली आहे। 1.5 कोटीपेक्षा जास्त दारूचा साठा जप्त करण्यात आलाय। तर हा दारूचा साठा वडी बंदर इथल्या गाळा क्रमांक 46 मध्ये ट्रान्सपोर्ट इथं धाड टाकून जप्त करण्यात आला आहे। तर यावर आढावा घेत विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्याशी बातचीत सुद्धा करण्यात आलेली आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रेंनी ही बातचीत केलेली आहे, पाहूया। मुंबईमध्ये क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठा जल्लोष केला जातो आणि याचकरिता आपण पाहतोय मुंबईमध्ये ठिकठिकाणी मोठ्या पार्टीज होत असतात। या पार्टीसाठी अवैधरित्या मुंबईमध्ये दारूसाठा जो आहे तो आणला जातो। सध्या आपण पाहिलं तर महाराष्ट्र शासन निरीक्षक उत्पादन शुल्क शिवडी भरारी पथक क्रमांक 2 ने मोठी कारवाई केलेली आहे। आपण हा दारूसाठा नेमका कुठून आला होता आणि कशी कारवाई केली याकरिता माझ्यासोबत उपायुक्त आहेत प्रसाद सुर्वे सर काय सांगाल, कशी कारवाई करण्यात आलेली आहे आणि जवळपास हा साठा कुठून ते मुंबईमध्ये आणला जात होता? नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवरती अवैधरित्या मद्याची आयात वाहतूक होऊ नये यासाठी वेगवेगळी पथकं आम्ही कार्यान्वित केलेली आहेत। अशाच एका पथकाला गोपनीयरित्या कुरिअरमार्फत दिल्ली येथून हरियाणात विक्रीसाठी असलेला मद्यसाठा येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या दानाबंदर मुंबई आणि वाडी बंदर मुंबई या ठिकाणी कुरिअर ऑफिसेसमध्ये तपासणी केल्यानंतर त्या ठिकाणी अवैधरित्या मद्यसाठा प्राप्त झाल्याचं समजलं। साधारण 38,91,000 ज्याची निव्वळ किंमत आहे असा दारूसाठा जप्त केलेला आहे। त्या व्यतिरिक्त कंटेनर, टेम्पो, मोबाईल्स आरोपींकडून जप्त करण्यात आलेले आहेत। एकूण 1 कोटीपेक्षा जास्त किमतीचा सगळ्या प्रकारचा वाहनासह मुद्देमाल आहे। 3 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवरती अवैध मद्याची आयात किंवा वाहतूक किंवा बाळगणे विक्री होऊ नये यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथके कार्यान्वित आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवैधरित्या दारूसाठा जर कुठे आढळून आलाच तर याची माहिती जी आहे ती उत्पादन शुल्काकडे देण्यात यावी अशी देखील माहिती या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।